आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल तर राजाराऊत म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे या राजाराऊताची माझं डोकं फिरवू नका तुम्ही. कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज हे पट्ट्या राजाराऊत शान मध्ये बोलतो. किती तुकडे व्हायचे किती तुकडे करायला व्हायचे त्याचं भान मला पण राहणार नाही. आणि इथनं पुढे तुम्ही उत्तर द्याच. मग माझी 10-20 हजाराची सभा तुम्ही आहे तर मी आहे जमली जात. गरजवंत पोरांसाठी लढत आज चालली इमानदारीनं. ह्या प्रश्नाची जर उत्तर या महाविकास आघाडीला तुम्ही एक झुकत माप दिले लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या. मला सांगा राजेभाऊ राऊत मी लिहून आणतो. हे देवेंद्र फडणवीस आणि आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो. अजितदादा कशी लिहून देत नाहीत ती माझी जबाबदारी. आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज बांधव तुम्ही आहेत. राजकीय संन्यास राजाभाऊ राऊतचा जाहीर आपला राजकारणाचा संबंध नाही. यांनी जर नाही लिहून घेतलं तर या तिघांकडनं पण तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी. आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊत घरानं राजकारणापासून आलेत. फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढू आणि या मराठा समाजाची प्रामाणिकपणानं भले 10-20 एकर जमीन राहिली तरी चालेल अख्खी इस्टेट गेली तरी आम्ही मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू. त्यांचं पाय धुवून पाणी पिऊ आणि सगळ्या जमावला. तुम्ही ही प्रामाणिक भूमिका घ्या. तुम्हाला मी भोसले चौकातनं फुलं हातरतो. माझ्या घरी चहा पाण्याला आणि पेड्याचा घास भरवतो. जरंगे दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं. आणि मला सांगा राजेभाऊ राऊत मी हे काम केलंय. मी वाघ आहे मराठ्याचा. या वाघाने काम केले. तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा. तुमचा हातात कागद घेतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजीदादांकडे जातो त्यांना सह्या मागतो. जर नाही सह्या दिल्या तर बार्शीत अशीच पत्रकार परिषद घेतो आणि राजेंद्र राऊत घराण्याचा राजकीय संन्यास जाहीर करतो. दादा हा माझा शब्द राहील. पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला डावचाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त सांगणारं घराणं आहे. आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल तर राजाराऊत म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे या राजाराऊताची माझं डोकं फिरवू नका तुम्ही. एवढेच हात जोडून विनंती करतो. आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतीच्या चरणी नतमस्तक होऊन माधवांना मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पांडे चौकामध्ये फाशी घेईल अशा पद्धतीने जाहीर अभिवाचन देतो. आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात यायचं. आणखीन पण पेढा भरवीन. खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा भोगावं लागेल. ही राजाभाऊ राऊतचं चॅलेंज आहे. कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज ही पट्ट्या राजाराऊत शान मध्ये बोलतो. किती तुकडे व्हायचे आणि किती तुकडे करायला व्हायचे त्याचं भान मला पण राहणार नाही. आणि सभा उधळणं बिधळणं माझं काम नाही. इमानदारीनं ये पांडे चौकात 50 लाख रुपये खर्च होऊन तुमची जरंगेदार सभा जाहीर घेण्याची जबाबदारी ह्या राजाराऊताची असेल. आणि प्रत्येक घरातला बाया माणसासहित अख्खा मराठा समाज भगवंताच्या ग्राउंड किंवा पांडे चौकात आणून उभा करण्याची जबाबदारी राजाभाऊ राऊताची असेल. सभेची तारीख सांगा. त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही. हे ह्या पट्ट्याच्या छत्रपतीच्या छाव्याची मावळ्याची जबाबदारी असेल संरक्षण करायची. ह्याच्यातनंच ही उत्तर दादा. आणि इथनं पुढे तुम्ही उत्तर द्याच. मग माझी 10-20 हजाराची सभा तुम्ही आहे तर मी आहे जमली जाता.